नागपुरातील बहुचर्चित गणेश बोरकर हत्याकांडाच्या तपासात नवे धक्कादायक खुलासे होत आहे। यापूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन आरोपींनी 1 लाख रुपयांची सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर आता या कटातील आणखी एका महत्त्वाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। अनेक दिवसांपासून फरार असलेल्या अर्जुन पटले याला भांडेवाडी पोलिसांनी मौदा तालुक्यातून अटक केली। या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून अमन उर्फ नाटू कैतवारचा पोलीस शोध घेत आहेत। भांडेवाडी परिसरातील बहुचर्चित गणेश बोरकर हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत। तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसं या सुपारी किलिंग मागील कटाचे नवे पैलू समोर येत आहेत। गुन्हे शाखेच्या तपासात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन आरोपींनी 1 लाख रुपयांची सुपारी घेऊन हत्या केल्याची माहिती दिली। त्यानंतर तपासादरम्यान मृत गणेश बोरकर याची पत्नी मनीषा बोरकर, अभिजित साखरे आणि 2 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली। तसंच फरार आरोपी अर्जुन पाटले याची भूमिकाही समोर आली। त्यानंतर भांडेवाडी पोलिसांनी तांत्रिक तपास, खबरांकडून मिळालेली माहिती आणि सातत्याने केलेल्या शोध मोहिमेच्या आधारे मौदा तालुक्यातील खात गावातून अर्जुन पाटले याला अटक केली। पोलिसांच्या मते अर्जुनच्या अटकेमुळे या सुपारी किलिंग मागील संपूर्ण कटाचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अमन उर्फ नाटू पप्पू कैतवार अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नसून त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी धाडसत्र सुरू आहे। नाटूला अटक झाल्यानंतर या हत्याकांडामागील संपूर्ण षडयंत्र उघड होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। 17 जुलै रोजी नमूद आरोपीला वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचा पाठलाग करून त्याच्या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आमच्या टीमने त्याला अरेस्ट केलेली आहे आणि तपास चालू आहे। मृतकची पत्नी जी आहे त्याला मृतकने 31 मे 2026 रोजी मारण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे मृतक हा आपल्याला कधी मारू शकतो असं मृतकाच्या पत्नीला भीती होती, म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केलेला। सदर आरोपीचा टेक्निकल पुराव्यांचा पाठलाग जो आहे पोलीस स्टेशन भांडेवाडी येथील पोलीस शिपाई सागर यादव यांनी उत्कृष्टरित्या केलेला आहे आणि